दारू पिण्याच्या कारणावरून विकास भोसले आणि ओंकार काळे यांच्यात वादावादी झाली। या वादाचा पर्यावसन हाणामारीत होऊन ओंकार काळेनं विकास भोसलेचा दगडानं ठेचून खून केला। ही खुनाची घटना विक्रमनगर चर्चजवळ शनिवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। राजारामपुरी पोलिसांनी रात्री 11:30 वाजता राजेंद्रनगर परिसरातून ओंकार काळेला अटक केली। त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ओंकार काळे आणि विकास भोसले हे कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये राहत होते। शनिवारी सायंकाळी 7 वाजता हे दोघे जण विक्रमनगरमधील चर्च जवळच्या रिकाम्या जागेत दारू पीत बसले होते। 7:30 वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करत त्या दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यातूनच आईवरून शिवी दिल्याच्या कारणातून ओंकार काळेनं दगडानं ठेचून विकास भोसलेचा खून केला। याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीनं पोहोचून पंचनामा केला आणि मिळालेल्या माहितीवरून खुनी ओंकार काळेचा तातडीनं शोध सुरू केला। त्यावर दारूच्या नशेत असलेला ओंकार काळे राजेंद्रनगरमध्ये सापडला। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं घडलेली घटना सांगत खुनाची कबुली दिली। आज त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।